दरम्यान बुलढाण्यात महायुतीमध्ये ज्या डिफेंडर कारवरनं वाद होतोय त्याच डिफेंडर कारचे मालक अखेर माध्यमांसमोर आले आहेत। भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाडांवर या कार प्रकरणी कमिशनचे आरोप केलेले। संजय गायकवाडांनी कोणत्या कामाच्या कमिशनमधनं कोट्यावधी रुपयांची डिफेंडर कार आणली असा सवाल त्यांनी विचारला। त्याचवेळी कोट्यावधींची ही कार ठेकेदार निलेश ढवळेंची असल्याचं स्पष्टीकरण संजय गायकवाडांनी दिलं। अखेर या डिफेंडर कारचे मालक निलेश ढवळे माध्यमांसमोर आले, मात्र गाडीवर आमदाराचं स्टिकर इम्प्रेशन मारण्यासाठी लावल्याचं सांगत पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलंय। संजीव भाऊ कधी आमच्याकडून कोणत्याच प्रकारचं कमिशन घेतही नाही आणि आता कोणत्याच प्रकारची टेंडर नाही आहे, त्यामुळे कमिशन देण्याचा प्रश्नच उद्भवत होत नाही। मी ती डिफेंडर माझ्या मुलाच्या आग्रहास्तव ती विकत घेतली। मला गाडीचा एक छंद आहे वेगवेगळ्या गाड्या हे करायचा। जसे माझ्याकडे आता MG हेक्टर आहे, त्यानंतर आता डिफेंडर घेतली। डिफेंडर घेतल्यानंतर मी भाऊला उत्साहपोटी भाऊला सांगितलं, भाऊ म्हणे 4-5 दिवस मी पण बघतो म्हणे कशी आहे, म्हणून मी भाऊला ती दिली। पण त्याच्यावर MLAचा सिम्बॉल लावलेला आहे, याच्यावरून असं वाटतं की त्यांना तुम्ही गिफ्ट दिली नाही। गिफ्टचा संबंध मी एवढा मोठा पण नाही आहे की संजीव भाऊला काही गिफ्ट देईल।